नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपल्याला कामाला जायचं आहे. तर जे काही होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. तर चला आता आपण काम करण्यासाठी खूप एन्जॉय करायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही गेलो होतो आज मस्तपैकी काम करण्यासाठी. काम ठरवलं होतं, तर काम करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर एकदम साका-बिका खाल्या, त्याच्यानंतर काम करण्यासाठी जात होतो. तर हे पहा नेचर कसं दिसतंय तुम्हाला. हे पहा एकदम मस्त. आज पाऊस पण भरपूर वरसला मित्रांनो. त्याच्यामुळं एकदम संध्याकाळी जे नेचर आहे ते थोडं नितळ झालं. तर नितळ झालं त्याच्यानंतर आपण काम करण्यासाठी गेलो. तर हे पहा काम कोणतं होतं. आमचे दोघं मित्र पहिल्यांदाच तिथं गेले होते. तर आम्ही मागून तिघं मित्र गेलो. तर हे पहा अशा पद्धतीने पाईपलाईन खोदायचं काम चालू होतं आणि कोंबडीसाठी मित्रांनो गेलं होतं. तर आम्हाला 2 कोंबड्या कबूल केल्या होत्या मालकाने. त्याच्यामुळं त्याचं काम करून देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर हे पहा एवढं काम आम्हाला तिथं लावलं. भरपूर मेहनत झाली, भरपूर कष्ट केले आणि ते कष्ट करून त्याच्यानंतर आम्हाला कोंबड्या दिल्या खाण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो. हे पहा कसं काम केलं आहे ते. मोठी लाईन होती, पण मग करून दिलं काम. एकदम मस्त वाटलं काम करून, कारण संध्याकाळची वेळ होती आणि 2 कोंबड्या पण खाण्यासाठी भेटणार होत्या. त्याच्यामुळं आम्ही मजेत काम केलं मित्रांनो. हे पहा एकदम. त्याच्यानंतर काम झालं, पूर्ण काम झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो आमच्या घरी जायला निघालो. तर हे पहा कसं नेचर आहे. एकदम मस्तपैकी वातावरण पण होतं, कारण ढग होते वरती, पण पाऊस बंद झाला होता. हे पहा तिकडे पण अजून बाकीचं काम तिकडे चालू होतं, पण आम्ही निघालो होतो. आणि हो मालकाचा पोशा पण आहे आमच्या संग. तर घरी जाण्यासाठी निघालो. तर हे पहा बागा कशा दिसतात तुम्हाला. एकदम मस्त गवत बिवत. हे पहा एकदम मस्तपैकी भरपूर मोठं गवत होतं. आणि हे पहा परत आंब्याच्या ठिकाणी गेलो आणि आंबे खाण्यासाठी तिथं थोडं थांबणार होतो आम्ही. तर हे पहा इथं त्याचं हातपाय धुवायचं पण काम चालू आहे. काम केलं आणि चिखल पण भरपूर होता. पाण्याचे दिवस म्हणजे चिखल तर असणारच. तर हे पहा बाकीचे इथं आमचे मित्र जे आहेत ते आंबे पाडण्याचं काम चालू केलेलं आहे त्यांनी. तर हे पहा वरती आंबे कसे लागलेले आहेत ते. भरपूर पावसाळा आहे तरीसुद्धा आंबे आहेत, म्हणजे एकदम मज्जेत. एकदम मजा होती. आणि आता आमची पण बारी होती आंबे खाण्याची. हे पहा मस्त नेचर बिचर एकदम भारी वाटत आहे. हे पहा यांची बातचीत चाललेली आहे. आणि पहा पोशाख कसा खातो आंबे पिकेल. तो पण मजेत आहे, कारण गोड गोड आंबे म्हणजे लहानल्या पोरांना एकदम मस्त वाटतं आंबे खाण्यासाठी. आणि आंब्याचा सीझन संपून सुद्धा आंबे म्हणजे एकदम मजेत. हे पहा लय जबरदस्त. आम्ही पण खुश आहोत. मी पण थोडे आंबे खातो, कारण एक आंबा हे पहा कसं पिकेलं मी पण खाला. एकदम माझी तर दाढी बिडी कटिंग बिटिंग भरपूर वाढली. काम करून करून टाईमच भेटत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे हे पहा भरपूर काम पण करावं लागतं. जे काम आलं ते करावं लागतं. हे पहा आणि एक तर मित्र पहा आंब्यावरती चढलेलाच आहे. तर तो पण आता खाली उतरेल. त्याच्यानंतर आता आम्ही घरी जायला निघू एकदम पटापट. कोंबड्या पण बनवायच्या आहेत आम्हाला. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.